आघाडीचा सर्वोपाध्यक्ष रोहित लालसरे मी गेले 2 वर्ष झाले बोगस डॉक्टर मल्लिकार्जुन भीमाशंकर कुंभार तांदुळवाडी या ठिकाणी शिवशक्ती प्राकृतिक चिकित्सालय या नावाने तो व्यवसाय करत आहे तिथे. आणि तो आतापर्यंत अनेक लोकांचं जीव घेण्याचं काम आणि त्यांना जीवितास हानी व्हावं अशा प्रकारचं कृत्य वारंवार करत असल्याचे आढळून आलेले आहे. त्या अनुषंगाने मी वारंवार लिखित तक्रार संबंधित विभागाकडे आणि पुरावे सादर केले होते. त्या अनुषंगाने 26/10/2024 रोजी मल्लिकार्जुन भीमाशंकर कुंभार यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता तालुका पोलीस स्टेशन येथे. परंतु त्या गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील तो व्यवसाय अविरतपणे बिनदिक्कत चालू असल्याचे आढळून आले. त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत, तुम्ही कधीही मागा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. त्याचे पुरावे गोळा करून माझे मोबाईलचे पूर्ण स्टोरेज आणि माझ्याकडचे जे पेन ड्राईव्ह ते पूर्ण फुल झालेले आहेत. आणि आरोग्य अधिकाऱ्यांना आणि आरोग्याचे THO जे दक्षिण तालुक्याचे THO आहेत मॅडम यादव मॅडम, त्यांच्याकडे मी सगळे पुरावे सादर केलो. त्या सादर केलेल्या पुराव्याच्या अनुषंगाने 24/11/2025 रोजी मॅडमने धाड घालून मला तिथे बोलवून घेऊन त्या धाडच्या सत्रामध्ये मल्लिकार्जुन भीमाशंकर कुंभार यांची मुलगी अर्चना कुंभार ही BHMS पदवीधारक असून ती ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करताना आढळून आली. त्या अनुषंगाने तिच्यावर 27/11/2025 रोजी तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु दुसऱ्या दिवशी पंचनामा करण्यासाठी गेले असता आरोग्य पथक आणि पोलीस कर्मचारी तिथं गेले असताना तिथं कालच गुन्हा दाखल केला होता आणि आज तीच गुन्हा करत असताना आढळून आले असताना देखील त्याला सूट देण्यात आली. म्हणजे ह्याचा अर्थ असा की काल मी जर गुन्हा दाखल केलेला असेल तर ते बेकायदेशीर वागलं असेल तर त्याला सूट द्यायचा, आज करायसाठी करू द्या, काय हरकत नाही असं म्हणणं आहे. हे रेकॉर्डिंग माझ्याकडं मॅडमने बोललेलं, माझ्याशी संपर्क साधलेलं ते मी तुम्हाला देऊ शकतो. दुसरी गोष्ट, त्या धाडी सत्रादरम्यान जे मेडिकलमध्ये विकले गेलं पाहिजे औषध गोळ्या ॲलोपॅथीची किंवा कुठल्याही औषध गोळ्या, ते औषध गोळ्या व्यवस्थित स्टोअर केलं पाहिजे. असं असताना खारेक मालसारखं मारुती व्हॅनमध्ये औषध गोळ्या विकण्याचं काम तिथं चालू आहे. हे बघा, ही मारुती व्हॅन ती जप्त न करता तसंच त्यांना सोडण्यात आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, हे मल्लिकार्जुन कुंभार यांचा मुलगा स्वतःला साफसफाई करून घेतो म्हणतो, साफसफाई करणारा मी इथं म्हणतो. आणि रुग्णांना तपासत असताना माझ्याकडे ते व्हिडिओ आहे. तो तिथं असताना देखील त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, त्यालाही सोडण्यात आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, धाडी सत्रादरम्यान मी डॉक्टर आहे, जे काय विचारायचं ते मला विचारा असं म्हणणारा डॉक्टर तिथं असताना त्याच्यावरही कुठली कारवाई झाली नाही. जेणेकरून फक्त रडक्याचे डोळे पुसायचं काम या आरोग्य पथकाने केलेलं आहे. जेणेकरून मी 2 वर्ष या विषयात पाठपुरावा करत असताना मला किती तकलीफ झाली आणि किती मला सहन करावं लागलं या गोष्टीसाठी. यांचं जी काय पाठपुरावा करत असताना अनेक चकरा मारणं, अनेक पुरावे गोळा करणं, यासाठी पूर्ण मी प्रयत्न केलो. परंतु त्यांचं काम जे आहे पथकांना दिलेलं की बोगस वैद्यकीय शोध मोहीम पथक यांचं काम आहे. ह्यांना शासनाने नेमून दिलेलं आहे की तुम्ही शोधायचं आणि तुम्ही कारवाई करायचं. माझी गरज भासणार नाही किंवा मी तिथं कारण ठरवू नये की मी तुम्हाला तिथं निदर्शनं जाणून द्यावं का किंवा काय. तुम्ही हुडकायचं आणि तुम्ही कारवाई करायचं, हे तुमचं काम असताना देखील त्यांनी नजरअंदाज करून बिनदिक्कत त्यांनी माझं कोण काय करणार आहे, कोण बी काय करू शकत नाही. मी असंच व्यवसाय करत राहणार आणि कुठं जायचं तिथं जावा. मी तालुका पोलीस स्टेशनमध्ये गेलो असताना तालुका पोलीस स्टेशनवाले जे PI आहेत देशपांडे साहेब, ते काय म्हणतात, त्यांनी बी दुश्मन नाही आणि तुम्ही बी दुश्मन नाही. मी साहेब तसं नाही म्हणलो, मी दुश्मन नाही, ते एक ठीक आहे म्हणलो. खरं तुम्ही त्यांनी दुश्मन राहिलं पाहिजे म्हणलो. कारण ते बोगस वैद्यकीय व्यवसाय करतात, रुग्णांना जीविताचे त्यांनी खेळ खेळतात, तर ते तुमचे दुश्मन राहिलं पाहिजे. ते कायद्याचं भंग करतात, ते कायद्याचे विरोधक आहेत, तर ते तुमच्या विरोधात असलं पाहिजे आणि त्याला तुम्ही कारवाई केलं पाहिजे. तर त्यांचं उडवाउडीचं उत्तर आणि त्यांना पाठी घालण्याचं एकंदरीत दिसून आलेलं आहे. आता एकच मागणी आहे, वारंवार त्या ठिकाणी जे शिवशक्ती प्राकृतिक चिकित्सालय तांदुळवाडी या ठिकाणी कायमस्वरूपी सील लावून, ताला लावून शासनानं त्या जे संबंधित जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. जेणेकरून इतर जे बोगस व्यवसाय करत आहेत दवाखान्याचे, जे वैद्यकीय पदवी नसताना देखील,
त्यांच्यावर चपराक बसलं पाहिजे. अशा प्रकारची कारवाई झाली तर रुग्णांना जे आता महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि सरकारची जी विविध योजना जे फ्रीमध्ये आहेत त्यांचा लाभ त्यांना मिळेल आणि जे असल्या बोंधू आणि बोगस डॉक्टरांपासून त्यांचा जीव वाचला जाईल. अशा प्रकारची कारवाई झाली पाहिजे शासनामार्फत. मागणी मान्य नाही झाल्यास पुढची मागणी जर मान्य नाही झाली तर आम्ही यापुढे इतकं मोठं जन आंदोलन उभा करू की त्याला शासनाने दखल घेतली पाहिजे. अशा प्रकारचं जन आंदोलन करू आणि वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईलने तिथं जाऊन तुम्हाला जर होत नसेल सील लावायचं तर ते आम्ही काम करू. एवढं तुमच्या मार्फत आम्ही सांगतो.